मॉर्निंग डॉक्टर्स, कशा आहात? एन्जॉईंग. आपला जो अल्कोहोल फिनॉल इथरचा जो पोर्शन चालू होता, तुमचा एकदाचा सुटकेचा निश्वास टाकला. प्रिपरेशन संपले. संपत नव्हते, बरोबर? मग एवढे सारे प्रिपरेशन आहेत का? चला तर मग या सगळ्या प्रिपरेशनला व्यवस्थित एका पेजवरती छानपैकी काय म्हणत आहे, एका पेजवरती हेडिंग टाकायची, त्याच्याखाली जनरल रिॲक्शन, काही महत्त्वाचे 1-2 पॉईंट लिहून, बरोबर, एक 3 ओळीमध्ये पूर्ण रिॲक्शन संपून टाका. ड्रॉइंग शीट असते ना, ड्रॉइंग शीट किंवा जोडपान जे असतं वहीचं, त्या जोडपानावरती हे सगळे प्रिपरेशन तयार करा. पाहू बरं कोण चांगले प्रिपरेशन बनवतं आणि मला प्लीज ते व्हॉट्सअप करा. प्लीज, इट इज सेव्ड इन अवर ऑर्गॅनिक गॅलरी. ऑर्गॅनिक गॅलरीमध्ये मी ते सेव्ह करून टाकेल. त्याच्यावरती नाव टाका तुमचं आणि ते मला प्लीज व्हॉट्सअप करा. माझा नंबर तुम्हाला माहीत आहे. आपण त्याच्यावरती अजून काय ऑप्टिमाइज करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू. नंतर आपण फिजिकल प्रॉपर्टी पाहिल्या, अल्कोहोलच्या फिजिकल प्रॉपर्टी पाहिल्या. डॉक्टर काय म्हणत आहे? अल्कोहोलच्या फिजिकल प्रॉपर्टी, मॉलिक्युलर वेटनुसार सॉलिबिलिटी काय होते, ब्रँचिंगनुसार मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंटवरती काय फरक पडतो. इव्हन आपण मागच्या सेशनमध्ये ॲसिडिक नेचरसुद्धा स्टडी केलं. त्या ॲसिडिक नेचरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट होता पोलॅरिटी ऑफ OH बॉन्ड. OH बॉन्डची पोलॅरिटी जर जास्त असेल तर कंपाऊंडचं ॲसिडिक नेचर वाढतं, असं आपल्याला तिथं क्लॅरिफाय झालं होतं, बरोबर. तर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप OH बॉन्डची पोलॅरिटी वाढवतात, म्हणून तिथे अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर वाढतं. डॉक्टर लोक हो, हेच कंडिशन फिनॉलमध्ये, हीच कंडिशन कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली, बरोबर. नंतर आपण काही पॉईंट सांगितले. अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर 2 पद्धतीने एक्सप्लेन केलं. जर अल्कोहोलमध्ये अल्किल ग्रुपचा प्लसा इंडक्टिव्ह इफेक्ट वाढत गेला तर ॲटोमॅटिकली पोलॅरिटी OH ग्रुपची कमी होते. एक्झॅक्टली तोच कॉन्सेप्ट प्रोटोनेशन नंतर जेव्हा अल्कोहोल H+ डोनेट करतो त्याच्यानंतर सुद्धा आपण कॉन्सेप्ट पाहिला. अल्कोहोल जेव्हा H+ डोनेट करेल तर अल्कोहोलनं H+ डोनेट केल्यानंतर डॉक्टर जो तयार झालेला अल्कॉक्साईड आयॉन असतो, तयार झालेला जो अल्कॉक्साईड आयन असतो त्याची स्टॅबिलिटी पण मॅटर करते आणि त्याच्या स्टॅबिलिटीनुसार प्रायमरी अल्कोहोलचा अल्कॉक्साईड आयॉन जो बनतो त्याची स्टॅबिलिटी जास्त आहे डॉक्टर. त्याच्यामुळेच डॉक्टर प्रायमरी अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर सेकंडरी अल्कोहोलपेक्षा जास्त, सेकंडरी अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर टर्शरी अल्कोहोलपेक्षा जास्त. इव्हन ॲसिडिक ऑर्डरसुद्धा जर सांगायची झाली, ॲसिडिक ऑर्डर, ओके, तर तुमच्यासाठी ॲसिडिक ऑर्डर सांगतो पहा. इनऑर्गॅनिक ॲसिड जे असतात, इनऑर्गॅनिक ॲसिड त्यांचं ॲसिडिक स्ट्रेंथ जास्त असतं. इनऑर्गॅनिक म्हणजे फॉस्फोरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड ते. त्याच्यानंतर आपला कार्बॉक्झिलिक ॲसिड येतो, RC डबल बॉन्ड OH, गॉट इट. त्याच्यानंतर येतो फिनॉल, फिनॉल कंपाऊंड कार्बॉक्झिलिक ॲसिड नंतर. फिनॉल नंतर डॉक्टर येतो मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर जास्त असेल. नंतर येतो वॉटर, ओके, वॉटर नंतर हायर अल्कोहोल्स येतील डॉक्टर. हायर अल्कोहोल्स येतात, बरोबर. हायर अल्कोहोल्स आल्यानंतर आपण स्टडी करू शकतो ॲसिटिलीन मॉलिक्यूल आणि नंतर येईल अमोनिया. काय म्हणत आहे कॅमेरामन? थोडं प्रॉपरली पहा कॅमेरा. तर ही जी होती ही ॲसिडिक ऑर्डर होती. इनऑर्गॅनिक ॲसिड, कार्बॉक्झिलिक ॲसिड, फिनॉल, फिनॉल नंतर मिथिल अल्कोहोल. म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवा, वॉटर हा स्ट्रॉंगर आहे कोणापेक्षा? वॉटर हा स्ट्रॉंगर आहे कोणापेक्षा? अल्कोहोलपेक्षा. पण वॉटरपेक्षा स्ट्रॉंगर ॲसिड कोण असेल? मिथिल अल्कोहोल. म्हणजे पहिल्यांदा मिथिल अल्कोहोल, वॉटर, अल्कोहोल येईल, ॲसिटिलीन, अमोनिया आणि सगळ्यात शेवटी अल्केन मॉलिक्यूल येतो R'H. हे ॲसिडिक ऑर्डर होती, ओके, ॲसिडिक ऑर्डर. आता राहिला ॲसिडिक ऑर्डरचा जो कालचा पॉईंट होता तो कव्हर झाला. आता केमिकल प्रॉपर्टी, अल्कोहोल केमिकली कसा रिॲक्ट होतो म्हणे. अल्कोहोलला या कंपाऊंडसोबत मिक्स केलं, त्या कंपाऊंडसोबत मिक्स केलं तर कशा पद्धतीनं रिॲक्शन होते. अल्कोहोलला जर आपण वेगवेगळ्या केमिकल रिएजंटसोबत रिॲक्ट केलं तर कशा पद्धतीनं त्याची रिॲक्शन होते, तर ती जी पार्ट आहे आपल्याला स्टडी करायचा. मी काय म्हणत आहे, अल्कोहोलला आपण जेव्हा वेगवेगळ्या रिएजंटसोबत रिॲक्ट करतो कशा पद्धतीच्या रिॲक्शन होतात. तर अल्कोहोलच्या ज्या रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शन कशा पद्धतीच्या आहेत पहा, चेक करा. अल्कोहोलच्या रिॲक्शन करताना डॉक्टर लोक हो आपल्या पुढे 2 पार्ट होते. अल्कोहोल ॲक्ट ॲज अ इलेक्ट्रोफाइल
अल्कोहोल इलेक्ट्रोफाईल म्हणून पण ऍक्ट होतो. अल्कोहोल ऍक्ट ॲज अ न्यूक्लिओफाईल. अल्कोहोलच्या जेवढ्या पण केमिकल प्रॉपर्टीज आहेत डॉक्टर, त्या रिॲक्शनमध्ये अल्कोहोल एकतर आपल्याला इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट करताना दिसेल, काही रिॲक्शनमध्ये अल्कोहोल न्यूक्लिओफाईल रिॲक्टिव्हिटी शो करतो. बरोबर, कशा पद्धतीनं. आणि काही केमिकल प्रॉपर्टी जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये अल्कोहोलचं आपल्याला ऑक्सिडेशन पण पाहायचं आहे ना, ऑक्सिडेशन. तर अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टी अशा पद्धतीनं आपण डिवाइड करणार. आता ह्या केमिकल प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत. पहा, अल्कोहोल जिथं काय म्हणून ऍक्ट होतो, ऍक्ट ॲज अ इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल कधी ऍक्ट होईल चेक करा. मला सांगा अल्कोहोलचा फॉर्म्युला R-OH. ओके. आता अशा ठिकाणी अल्कोहोल इलेक्ट्रोफाईल म्हणून कसा ऍक्ट होतो पहा. आता तुम्हाला जर आठवत असेल OH ग्रुप इट इज अ स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल. बरोबर. पण जर हा OH ग्रुप इथून बाहेर पडला, जर या केसमध्ये असा बाहेर पडला तर कंपाऊंड पहा R+ बनेल प्लस OH- बनेल. पण OH- स्टेबल नाही आहे. OH- काय नाही आहे, स्टेबल नाही आहे. तो पुअर लिव्हिंग ग्रुपमध्ये येतो, लवकर बाहेर जात नाही. लिव्हिंग ग्रुप तुम्ही HDA टॉपिकमध्ये पाहिलेले आहेत. असे ग्रुप जे मॉलिक्यूलमधून बाहेर पडल्यानंतर स्वतःला स्टेबल फील करतात, त्यांना आपण लिव्हिंग ग्रुप म्हणतो. मग आता मला सांगा, जर या अल्किल ग्रुपच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला तर डेफिनेटली आपण याला इलेक्ट्रोफाईल म्हणू शकतो. मग अशा रिॲक्शनमध्ये अल्कोहोल इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट होतो. पण कंडिशन काय आहे, या OH ला बाहेर पडावं लागेल OH- फॉर्ममध्ये. पण OH- फॉर्ममध्ये तो बाहेर पडत नाही. मग आपण त्यावेळेस काय करतो डॉक्टर, हा जो काही अल्कोहोल आहे या अल्कोहोलला ॲसिडिक प्रोटॉन सोबत रिॲक्ट करतो. पहा, अल्कोहोलला ॲसिडिक प्रोटॉन सोबत रिॲक्ट केल्यानंतर अल्कोहोल असा कंपाऊंडमध्ये कन्वर्ट होतो. आता हा जो OH2+ आहे त्यानं लोन पेअर घेतला ना, लोन पेअर डोनेट केला प्रोटॉननं, त्याच्यामुळे हा OH2 इथून जेव्हा आपण बाहेर पडेल डॉक्टर, तर OH2 बाहेर पडल्यानंतर पहा बरं काय होईल तयार. हे इथं अल्किल ग्रुप बनला आणि इथं वॉटर बनला. अरे वॉटर इट इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. गुड लिव्हिंग ग्रुप आहे वॉटर. आणि त्याच्यामुळं हा जो कार्बोकॅटायन बनला हा काय म्हणून ऍक्ट होतो, इलेक्ट्रोफाईल. म्हणजे ज्या पण रिॲक्शनमध्ये अल्कोहोलला स्वतःला इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट व्हायचंय, ज्या पण केमिकल प्रॉपर्टी आहे ज्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये अल्कोहोलला स्वतःला इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट व्हायचंय, डेफिनेटली त्याचा OH ग्रुप तो या बेटर लिव्हिंग ग्रुपच्या वॉटरच्या प्रेझेन्समध्ये, वॉटरच्या मदतीने, वॉटरच्या फॉर्ममध्ये बाहेर काढेल. जर OH ग्रुपच्या फॉर्ममध्ये बाहेर पडला त्याला स्टॅबिलिटी नाही आहे. म्हणून जेव्हा पण अल्कोहोलला आपल्याला इलेक्ट्रोफाईलच्या फॉर्ममध्ये रिॲक्ट करायचे, तिथं काय बनवणं गरजेचं आहे, कार्बोकॅटायन बनवणं गरजेचं आहे. बरोबर. आता अल्कोहोल न्यूक्लिओफाईल म्हणून सुद्धा ऍक्ट होतो म्हणे. अल्कोहोल हा न्यूक्लिओफाईल म्हणून सुद्धा ऍक्ट होतो. पहा, चेक करा कशा पद्धतीनं. आता हा R आहे, हा O आहे, हा H आहे. ऑक्सिजनकडे हा लोन पेअर. मला सांगा हा H+ घेतला. ओके. या केसमध्ये जर प्रॉपरली पाहिलं तर आपला ऑक्सिजन जो आहे या H+ ला लोन पेअर डोनेट करतो. तर इथं या ठिकाणी अल्कोहोलचं आपल्याला न्यूक्लिओफिलिक नेचर पाहायला मिळालं. ऑक्सिडेशन तर माहीत आहे, ऑक्सिडेशनमध्ये आपल्याला अल्कोहोलला अल्डिहाइडमध्ये कन्वर्ट करायचंय किंवा कीटोनमध्ये कन्वर्ट करायचे आणि लास्टली त्याच्यापासून कार्बोक्झिलिक ॲसिड बनवायचे. तर अशा पद्धतीच्या रिॲक्शन आपल्याला स्टडी करायच्या. बरोबर. तर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला केमिकल प्रॉपर्टी दिली त्या केमिकल प्रॉपर्टीला आपण पहिल्यांदा डिवाइड करू. बरोबर. जर केमिकल प्रॉपर्टी पाहिल्या अल्कोहोलच्या, तर अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये दोन पद्धतीच्या प्रॉपर्टी आल्या. काही रिॲक्शन अल्कोहोलच्या अशा आहेत ज्या रिॲक्शनमध्ये काय म्हणते पहा, एक तर हा कॉन्सेप्ट काय आला, अल्कोहोल ऍक्ट ॲज अ इलेक्ट्रोफाईल as well as alcohol act as a nucleophile. अल्कोहोल इलेक्ट्रोफाईल म्हणून सुद्धा काम करतो, अल्कोहोल न्यूक्लिओफाईल म्हणून सुद्धा काम करतो. इव्हन अल्कोहोलचं ऑक्सिडेशन सुद्धा होतं. अशा वेगवेगळ्या केमिकल प्रॉपर्टी पाहायच्या डॉक्टर, एक एक प्रॉपर्टी आरामशीर पाहायची. ओके. आता पुढचा कॉन्सेप्ट बाबा, अल्कोहोलमध्ये ज्या केमिकल प्रॉपर्टी येत आहेत, आपण अल्कोहोलमध्ये ज्या पण काही केमिकल प्रॉपर्टी स्टडी करणार डॉक्टर, तिथे जो बॉन्ड ब्रेक होतो ते दोन पद्धतीनं ब्रेक होतो. पहिली पद्धत, अल्कोहोलमध्ये काही रिॲक्शन अशा आहेत जिथं हा
OH बॉन्ड ब्रेक होतो. कोणता बॉन्ड ब्रेक होतो? OH बॉन्ड. जिथं की आपल्याला अल्कोहोलचं कोणतं नेचर पाहायला मिळेल? ॲसिडिक नेचर. पहा ना, आता मला सांगा, हा बॉन्ड ब्रेक केला तर हायड्रोजनच्या डोक्यावर पॉझिटिव्ह चार्ज बनेल. आणि काही रिॲक्शन अशा आहेत अल्कोहोलच्या जिथं हा R-O बॉन्ड ब्रेक होतो, ज्याच्यामुळं तिथं काय बनतं? स्टेबल कार्बोकॅटायन बनतं. म्हणजे अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टी ज्या पण आपल्याला स्टडी करायच्या डॉक्टर, त्या अशा दोन पद्धतीनं: केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल विच इन्व्हॉल्व ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. नंबर 2 हेडिंग, chemical properties of alcohol in which R-O bond is going to break. OH बॉन्ड जर ब्रेक झाला तर H+ रिलीज होईल. तिथं अल्कोहोलचं कोणतं नेचर पाहायला मिळतं? ॲसिडिक नेचर पाहायला मिळतं. जर R-O बॉन्ड ब्रेक झाला डॉक्टर तर तिथं कार्बोकॅटायन बनतो. म्हणजे तिथं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होण्याचे चान्सेस आहेत. तर एक एक रिॲक्शन प्रॉपरली पाहू. हे होता जनरल आस्पेक्ट केमिकल प्रॉपर्टीचा. सो लेट्स सी द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल स्टेप वाईज. नोट डाऊन. मग आता एक तर गोष्ट क्लिअर झाली की अल्कोहोलच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रिॲक्शन आहेत. तर आपण स्टेप वाईज हळूवार पद्धतीने डॉक्टर लोक सगळ्या रिॲक्शन्स पाहू. हो का? पहिली रिॲक्शन हेडिंग टाकलेली आहे. अशा रिॲक्शन्स अल्कोहोलच्या रिॲक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ O-H बॉन्ड. रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ O-H बॉन्ड. O-H बॉन्ड जेव्हा पण ब्रेक होईल डेफिनेटली हायड्रोजनच्या टकल्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल ना डॉक्टर. मग हायड्रोजनच्या टकल्यावर पॉझिटिव्ह चार्ज आल्यानंतर मला सांगा, जर तिथं हायड्रोजनच्या टकल्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला तर कंपाऊंड अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर तिथं डेव्हलप होईल. आणि ॲसिडिक नेचरनुसार तुम्हाला माहीत आहे अशा ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल्स आर मोर ॲसिडिक दॅन सेकंडरी, सेकंडरी अल्कोहोल्स आर मोर ॲसिडिक दॅन टर्शरी अल्कोहोल. म्हणजे ॲसिडिक नेचरची ऑर्डर आपल्या पुढे आहे की प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोलपेक्षा जास्त ॲसिडिक, सेकंडरी अल्कोहोल टर्शरी अल्कोहोलपेक्षा जास्त ॲसिडिक. याचा फायदा काय बुवा? याचा फायदा काय है ना? अल्कोहोल ॲसिडिक असो नसो आपल्याला तर पाणी टाकून पियायचं आहे की नाही? याचा ॲसिडिक नेचरचा फायदा आहे. ज्या ज्या रिॲक्शनमध्ये अल्कोहोलच्या OH बॉन्ड ब्रेक होतो त्या सगळ्या रिॲक्शनसाठी प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे डॉक्टर. ज्या ज्या रिॲक्शनमध्ये अल्कोहोलच्या O-H बॉन्ड ब्रेक होणार आहे, ज्या आपण आता इथे पाहणार आहोत, त्या सगळ्या रिॲक्शनमध्ये डॉक्टर सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह अल्कोहोल, सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह अल्कोहोल कोण असेल? प्रायमरी असेल. त्याच्यानंतर सेकंडरी अल्कोहोल असेल. त्याच्यानंतर टर्शरी अल्कोहोल असेल. समजतंय रिॲक्टिव्हिटी? पहा मग कोणती होती रिॲक्टिव्हिटी? पहिला रिॲक्शन, रिॲक्शन विथ मेटल. मेटल सोबत जेव्हा पण अल्कोहोल रिॲक्ट होईल है ना, अल्कोहोल सोबत जेव्हा पण मेटल रिॲक्ट होईल डेफिनेटली तिथं O-H बॉन्ड ब्रेक होतो. आणि तिथं आपल्याला अल्कोहोलचं कोणतं नेचर पाहायला मिळतं? ॲसिडिक नेचर. तुम्हाला जर आठवत असेल क्लासिकल कॉन्सेप्ट ॲसिड आणि बेस थेरीचा, तर एखादा कंपाऊंड ॲसिडिक आहे आपण असं कधी म्हणू शकतो जेव्हा तो मेटल सोबत रिॲक्ट होतो आणि हायड्रोजन गॅसचे बुडबुडे बुडबुडे रिलीज करतो. हायड्रोजन गॅसचे बुडबुडे बुडबुडे रिलीज करतो. हायड्रोजन गॅसचे बुडबुडे बुडबुडे रिलीज करतो. बरोबर? पहा काय म्हणत आहे? रिॲक्शन विथ मेटल. मग मेटल आपण कोणताही घेऊ शकतो. सिंपल रिॲक्शन जर पाहिली R-OH ओके सांगा, प्लस हा घेतला मेटल. या मेटल सोबत रिॲक्ट झाल्यानंतर R-OM प्लस हायड्रोजन गॅस रिलीज होणार ना. याला आपण मेटल अल्कॉक्साइड म्हणतो. मेटल अल्कॉक्साइड गॉट इट? हा होता अल्कोहोल. तर अल्कोहोलची रिॲक्शन मेटल सोबत झाल्यानंतर OH बॉन्ड ब्रेक होतो, हायड्रोजन गॅस रिलीज होतो है ना, आणि मेटल अल्कॉक्साइड बनतात. बरोबर? चेक करा कशा पद्धतीनं सांगा. CH3OH मिथॅनॉल म्हणतात त्याला डॉक्टर. काय म्हणतात? मिथॅनॉल. मिथॅनॉलची रिॲक्शन सांगा ना एखादा मेटल. सोडियम, सोडियम घेतला, सोडियम मेटल घेतला. आता मला सांगा सोडियम हा एकच बॉन्ड तोडू शकतो. सोडियम कॅन ब्रेक धिस ओनली वन OH बॉन्ड. जर आपण दोन अल्कोहोल घेतले, दोन सोडियम घेतले
काय बनेल सांगा, 2 मॉलिक्युल्स ऑफ CH3ONA प्लस हायड्रोजन गॅस, याला नाव दिलं डॉक्टर लोक सोडियम मिथॉक्साइड. ओके, सोडियम मिथॉक्साइड. चला दुसरी रिॲक्शन पाहू डॉक्टर लोक हो. सांगा, C2H5OH इथेनॉल आहे ना, इथेनॉल. इथेनॉलची रिॲक्शन जर आपण कॅल्शियम सोबत केली, कॅल्शियम 2 बॉन्ड बनवतो. मग 2 बॉन्ड बनवत असेल कॅल्शियम तर अल्कोहोल 2 घेऊ, पण कॅल्शियम एकच घ्यायचा है ना. काय बनेल सांगा, C2H5O डॅश धूस कॅल्शियम प्लस हायड्रोजन गॅस रिलीज झाला, फुस झाला हायड्रोजन, कॅल्शियम इथॉक्साइड बनला. काय बनला, कॅल्शियम इथॉक्साइड बनला. समजली रिॲक्शन, सिंपल होती रिॲक्शन. पहा बरं अजून कशा पद्धतीने रिॲक्शन करता येईल सांगा. चलो बोलो यहाँ पे. हाँ, C2H5OH इथेनॉल. म्हणजे या सगळ्या रिॲक्शनसाठी सगळ्यात रिॲक्टिव्ह अल्कोहोल कोणता असेल तर प्रायमरी अल्कोहोल असेल. नंतर सेकंडरी टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी कमी आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे टर्शरी अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर कमी आहे. आता इथेनॉलची रिॲक्शन जर आपण ॲल्युमिनियम सोबत केली किंवा हा घेण्यापेक्षा चांगला कंपाऊंड घेऊ. पहा तुम्हाला माहीत असलेला कंपाऊंड घेऊ है ना. ओके, आइसोप्रोपिल अल्कोहोल. ओके, प्लस ॲल्युमिनियम. आता तुम्हाला माहीत पाहिजे एक ॲल्युमिनियम 3 बॉन्ड बनवतो, मग अल्कोहोल 3 घ्यावे लागतील बरोबर. मग आपण काय करू, आयडिया करू. अल्कोहोल घेऊत आपण 6 आणि ॲल्युमिनियम घेऊत आपण 2 बरोबर. मग 6 अल्कोहोलचे ॲल्युमिनियम इथलचे OH बॉन्ड ब्रेक करतील, कंपाऊंड असा बनेल डॅश O डॅश थ्राईस ॲल्युमिनियम. ओके, पण असा कॉम्प्लेक्स किती बनतील, 2 बनतील. तर याचं नाव असेल ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड प्लस 3 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन. क्लिअर, समजली. या सगळ्या रिॲक्शनसाठी सगळ्यात रिॲक्टिव्ह अल्कोहोल कोणता, प्रायमरी, त्याच्यानंतर डॉक्टर सेकंडरी, त्याच्यानंतर टर्शरी अल्कोहोल. समजला कॉन्सेप्ट. पहा, मे बी आपण दुसरी रिॲक्शन करू शकतो, रिॲक्शन विथ सोडियम हायड्राइड. हायड्राइड माहित आहे, हायड्राइड हायड्रोजनच्या प्रॉपर्टी आहेत ना. पहा चेक करा, हा ROH प्लस NaH हा हायड्राइड आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर इथं हायड्रोजनवर निगेटिव्ह चार्ज, सोडियमवरती पॉझिटिव्ह चार्ज, इथं निगेटिव्ह चार्ज, इथं पॉझिटिव्ह चार्ज. हा अल्कोहोल आहे, प्रोटॉन रिलीज करणार. हा हायड्रोजन इकडे जाईल, हा सोडियम इथे येईल. काय बनेल सांगा, RONA प्लस हायड्रोजन गॅस. फर्दर तोच सोडियम अल्कोऑक्साइड बनला, पण हा सोडियम हायड्राइड आहे. हायड्राइड सोबत सुद्धा अल्कोहोल रिॲक्ट होतो असं त्याला सांगायचं होतं बरोबर. एखादी रिॲक्शन ठेवून देऊ इथे, CH3OH मिथेनॉल प्लस NaH सोडियम हायड्राइड. सांगा काय बनेल, CH3ONA प्लस हायड्रोजन सोडियम मिथॉक्साइड बनला है ना, सोडियम मिथॉक्साइड. एक्झॅक्टली तसाच तिसरा पण रिॲक्शन होतो, रिॲक्शन विथ सोडामाइड NaNH2 स्ट्रॉंग बेस सोबत सुद्धा अल्कोहोल रिॲक्ट होतो. जनरल रिॲक्शन लिहून देतो, बाकी काही जास्त टेन्शन नाही. ROH NaNH2 बरोबर. सांगा ना, हा H+ रिलीज करेल. याचा जो H+ आहे तो या NH2 कडे गेला तर NH3 बनेल आणि सोडियम इकडे अटॅच होईल. काय बनेल सांगा, RONA प्लस NH3 डॉक्टर, अमोनिया गॅस फुस झाला, सोडियम अल्कोऑक्साइड परत. म्हणजे इथे ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल
आपल्याला तयार करताना एक्झाम्पलमध्ये एक्सप्लेन करताना आपल्याला असं कळालं मेटलसोबत रिॲक्ट होतो. ते मेटल कोणते असू शकतात? सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम सारखे मेटल असतील. किंवा तोच अल्कोहोल हायड्राईड सोबत सुद्धा रिॲक्ट होईल. बरोबर, पोटॅशियम हायड्राईड राहू द्या किंवा सोडियम हायड्राईड राहू द्या. किंवा तोच अल्कोहोल सोडामाइड सोबत सुद्धा रिॲक्ट होईल. बरोबर, तर या सगळ्या रिॲक्शनमध्ये आपल्याला अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर पाहायला मिळालं है ना. तर या ॲसिडिक नेचरसाठी सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी कोणाची होती? प्रायमरी अल्कोहोलची, नंतर सेकंडरी अल्कोहोल, नंतर टर्शरी अल्कोहोल. बरोबर, गॉट इट. आता या रिॲक्शनमध्ये तुम्हाला जर आठवत असेल, हा जो सोडियम अल्कॉक्साईड बनत आहे, छोटासा पॉईंट सांगतो कशासाठी वापरला जातो सांगा ना. इट इज यूज्ड फॉर विलियमसन सिंथेसिस. तुम्हाला आठवायले का आपण इथरमध्ये विलियमसन सिंथेसिस जेव्हा कॉन्सेप्ट पाहतो तर त्या विलियमसन सिंथेसिसमध्ये अल्किल हॅलाइडची रिॲक्शन सोडियम अल्कॉक्साईड सोबत झाल्यानंतर इथर बनतो. तर या रिॲक्शनमध्ये आपण मेटलची रिॲक्शन अल्कोहोल सोबत करतो, अल्कॉक्साईड बनवतो आणि तो अल्कॉक्साईड अल्किल हॅलाइड सोबत न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन देतो एसेंटो मेकॅनिझम थ्रू आणि इथर बनवला जातो. तर अशा ठिकाणी आपण अल्कॉक्साईड बनवले. अजून पण काय ॲसिडिक प्रॉपर्टी पाहायच्यात तोपर्यंत ह्या प्रॉपर्टी लिहूया. ओके, तर अशीच अल्कोहोलची ॲसिडिक प्रॉपर्टी पुढची, जिथं तो एका स्ट्रॉंग ॲसिड सोबत रिॲक्ट होतो आणि इस्टर बनवतो. कार्बोक्सिलिक ॲसिड सोबत रिॲक्ट होतो. गंमत कसली भयानक आहे. हे रिॲक्शन सांगते एक आणि होते एक. डॉक्टर काय म्हणत आहे पहा प्रॉपरली, काय म्हणत आहे. कार्बोक्सिलिक ॲसिड सोबत अल्कोहोल रिॲक्ट होतो, तिथं इस्टर बनतो, पण मेकॅनिझम भलतंच काहीतरी आहे. बरोबर, तर रिॲक्शन विथ कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर पाहायला मिळतं डॉक्टर. रिॲक्शन विथ कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये अल्कोहोलचं आपल्याला ॲसिडिक नेचर पाहायला मिळतं. जनरली या रिॲक्शनला आपण फार छान नाव दिलेलं आहे, इस्टरिफिकेशन. मिस्टरिफिकेशन नाही लेडीज, मिस्टर बनवायचा नाही आहे. मिस्टर सध्या नीटचं प्रिपरेशन करत आहे, जीएमसीला नंबर लागला मिस्टरचा की मग इस्टरिफिकेशन होईल. हां, इस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हणतात त्याला. कोणती रिॲक्शन म्हणतात डॉक्टर? इस्टरिफिकेशन. काय आहे जनरल रिॲक्शन पहा, चेक करा प्रॉपरली. असं म्हटलं जातं हा आपला कार्बोक्सिलिक ॲसिड नाही अल्कोहोल आहे. अल्कोहोल सोमरस प्लस थोडा उलटा लिहिला HOC_O' ढूस. हा होता आपला कार्बोक्सिलिक ॲसिड. काय होता? कार्बोक्सिलिक ॲसिड होता. रिॲक्शन फास्ट होण्यासाठी आपण याच्यामध्ये कॅटलिस्ट वापरला. या कॅटलिस्टचे दोन्ही फंक्शन आहेत. इट कॅन ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट, इट कॅन ऑल्सो ॲक्ट ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट. इस्टरिफिकेशन रिॲक्शनमध्ये अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ॲसिड ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा रिॲक्ट होतात, रिॲक्ट होतात तर कसला भयानक कॉन्सेप्ट येतो पहा. त्यांनी काय सांगितलं, अल्कोहोल H देतो म्हणे, ॲसिड OH देतो म्हणे. अल्कोहोल H देतो म्हणे आणि ॲसिड OH. हां सर, उलटं झालं ना, काहीतरी गफलत झाली सर. ॲसिडिक कंपाऊंड कधी पण हायड्रोजन देतात, प्रोटॉन देतात, H+ देतात. मग इथं कार्बोक्सिलिक ॲसिड इज अ स्ट्रॉंगर ॲसिड दॅन अल्कोहोल. पण बाळा मेकॅनिझमच असे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री यालाच म्हणतात, जे असतंय तसं नसतंय आणि जसं नसतंय तसंच होतंय. बरोबर, आपल्याला सगळ्याला वाटत असते हो आहे, तिकडून पसंती आहे, पण तिकडून मुळातच पसंती नसते. मैंने कभी तुझे वैसी नजर से देखा ही नहीं असा डायलॉग येत राहतो. बरोबर, तर एक्झॅक्टली तसंच आहे. इथं अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर डॉमिनेट होतं आणि अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर या रिॲक्शनमध्ये कळतं. अल्कोहोल H देतो, ॲसिड OH देतो आणि डेफिनेटली तिथं कंपाऊंड पहा R'(O')OR होतो, इस्टर बनतो प्लस वॉटर. ओके, पहा इस्टर बनला. रिॲक्शन लिहिताना थोडी उलटी लिहिली नाही तर घपला करसाल परसाल. C'(O' O इकडचा आहे, O कुठलचा आहे इथं पहा, O पहा इथं लिहितो. हा जो O आहे ना, हा ग्रीन पेननं लिहिला. हा ग्रीन पेनचा जो O आहे तो आपल्या इस्टरमध्ये आला आहे ना, बरोबर. आणि
जो काही ॲसिड मधला ओ होता तो रेड पेननं केला होता पहा, तो आपला गेला ऑक्सिजन कुठे हो, वॉटरमध्ये गेला. आता क्लॅरिफाय झालं. तर ह्या रिॲक्शनमध्ये आपण कार्बोक्झिलिक ॲसिड आणि अल्कोहोलची रिॲक्शन ॲसिडिक मीडियममध्ये केली, करस्पॉन्डिंग इस्टर बनले. आता इस्टरचा प्रॉब्लेम होता, आपण रिॲक्शन पाहिलेली आहे पहा. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमध्ये इस्टरला वॉटरच्या प्रेझेन्समध्ये ॲसिडिक मीडियममध्ये रिॲक्ट केल्यावर रिॲक्शन रिव्हर्स होती आणि काय बनतं, कार्बोक्झिलिक ॲसिड आणि अल्कोहोल बनतात. ऑलरेडी पाहिलेली आहे रिॲक्शन, रिव्हर्स व्हायली ना. ते होऊ नये म्हणून हा जो H+ आहे ना, याचे दोन काम आहेत. इट कॅन ॲक्ट ॲज अ कॅटालिस्ट, इट कॅन ॲक्ट ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट. त्या वॉटरला डिहाइड्रेट करतो. इस वाटर के वजह से है ना, या वाटरमुळं भल्लाल देव को पकड़ लेता है ये, है ना. इस वाटर के वजह से या वॉटरलाच काढून टाकलं तर इस्टरचा हायड्रोलिसिस होणार नाही, म्हणजे रिॲक्शन बॅकवर्ड होत नाही. तर इथं त्या H+ म्हणजे H+ हा या फॉर्ममध्ये असतो, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या फॉर्ममध्ये. तर कधी कधी प्रश्न येतो की या इस्टरिफिकेशन रिॲक्शनमध्ये आपण जो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरत आहोत तो कॅटलिस्टचं पण काम करतो आणि तो डिहायड्रेटिंग एजंटचं पण काम करतो. डॉक्टर समजलं. पहा मग रिॲक्शन कशा पद्धतीचे. मग आता तुम्हाला कसं माहीत, तुम्ही म्हणसाल सर इथं कसं काय तुम्हाला कळालं की अल्कोहोल H देतो, ॲसिड OH देतो, बरोबर. त्याच्यासाठी त्यांनी काय केली, लेबलिंग मेथड केली. लेबलिंग टेक्निक म्हणतात. कोणती, लेबलिंग टेक्निक. या टेक्निकमध्ये त्यांनी काय केलं पहा, व्यवस्थित पहा काय म्हणत आहे, प्रॉपरली टेक्निक. एकदम मन भरून पाहायचं, एकदाच मन भरून पाहायचं. काय म्हणत आहे, हां पहा, चेक करा. R-OH या ऑक्सिजनला यांनी पहा रेडिओ लेबल्ड केलं, रेडिओ लेबल्ड O18 प्लस याची रिॲक्शन HOC डबल बॉन्ड OR- in presence of concentrated H2SO4 हीट केलं. दुसरी टेक्निक रेडिओ लेबल्डची कशी होती पहा. ब्ल्यू पेनने लिहू का, है ना, पेन बदलत राहायची. नंबर 1 इंटरेस्ट तयार राहतो. ROH प्लस HOC डबल बॉन्ड OR- हा O18 घेतला. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तुम्ही म्हणसाल काय लिहिले, या रिॲक्शनमध्ये ॲक्च्युली आपल्याला कळाले डॉक्टर लोक हो की अल्कोहोल खरंच या रिॲक्शनमध्ये इस्टरिफिकेशन रिॲक्शनमध्ये हायड्रोजन देतो की OH देतो. आता मला सांगा, तुम्हीच प्रोडक्ट प्रेडिक्ट करा. जर या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन ॲसिडमध्ये 2 आहेत, अल्कोहोलमध्ये 1 आहे, पण त्या ऑक्सिजनची स्पेशालिटी काय, हा रेडिओ लेबल्ड आहे. रेडिओ लेबल्ड म्हणजे जे रेडिओ ॲक्टिव्ह राहतात ना, आयर्नमॅन रेडिओ टेक्निकचाच वापर करतो, उडतोय पाय इकडून भुर्र उडून जाते. तो जो रेडिओ लेबल्ड ऑक्सिजन आहे तो हा आहे अल्कोहोलचा. तर हा ॲसिड जर या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला, बरोबर, तर वॉटरमध्ये येणारा ऑक्सिजन कोणता आहे किंवा रेडिओ लेबल्ड ऑक्सिजन कुठे गेला आहे, आपण आजकाल इन्स्ट्रुमेंट आले त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये पाहू शकतो. तर मला सांगा, या अल्कोहोलनं जर या ॲसिडसोबत अशा प्रकारची रिॲक्शन केली तर बनणारा जो इस्टर असेल पहा, R-C डबल बॉन्ड OR. तर आता बनणाऱ्या इस्टरमध्ये आपला रेडिओ लेबल्ड ऑक्सिजन गेला आणि वॉटर जो होता तो नॉर्मल बनला, नॉर्मल पाणी बनलं, नॉर्मल पाणी, गढुळाचे पाणी बनलं. कसं बनलं, गढुळाचे पाणी बनलं, बरोबर. इथे पहा, इथं आता अल्कोहोल नॉर्मल आहे, अल्कोहोल कसा आहे, नॉर्मल आहे. मग जर या अल्कोहोलचा हायड्रोजन आणि या ॲसिडचा OH गेला तर रेडिओ लेबल्ड ऑक्सिजन OH ॲसिडमधला गेला आणि त्याने काय बनवलं असेल पहा बरं, R-C डबल बॉन्ड OR प्लस H2O18. म्हणजे इथं रेडिओ लेबल्ड वॉटर बनला, रेडिओ लेबल्ड. मग या रेडिओ लेबल्ड मधला ऑक्सिजन आला कुठून, मग आपण चेक केलं, अरे रेडिओ लेबल्ड ऑक्सिजन तर आपण ॲसिडमध्ये ठेवला होता. मग कार्बोक्झिलिक ॲसिड मधला रेडिओ लेबल्ड ऑक्सिजन जर वॉटरमध्ये जात असेल तर डेफिनेटली हा बॉन्ड इथून ब्रेक होत असेल. काय म्हणते पहा, जर कार्बोक्झिलिक ॲसिड मधला ऑक्सिजन रेडिओ लेबल्ड होता
तर डेफिनेटली कार्बोक्सिलिक ॲसिड मधला बॉन्ड इथूनच ब्रेक होत असेल ना. याच्यामुळे आपण म्हणू शकतो की कार्बोक्सिलिक ॲसिडचा OH रिलीज होत आहे. मग डेफिनेटली अल्कोहोलचा काय रिलीज होईल? H रिलीज होईल. वरच्या रिएक्शनमध्ये अल्कोहोलचा ऑक्सिजन रेडिओ लेबल ठेवला आहे, त्याच्यावर आपण सांगू शकतो अल्कोहोलचा ऑक्सिजन रेडिओ लेबल्ड आहे म्हणजे इस्टरमध्ये रेडिओ लेबल्ड ऑक्सिजन डेव्हलप झाला आहे. याचा अर्थ डेफिनेटली अल्कोहोलमधला बॉन्ड हा OH बॉन्ड ब्रेक झाला असेल. या रिएक्शनहून आपल्याला कळालं की अल्कोहोल्स आर मोर ॲसिडिक ॲज कम्पेअर टू कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर धिस रिॲक्शन. फॉर धिस रिॲक्शन प्रॉपरली ऐका, या रिॲक्शनसाठीच त्यांचं ॲसिडिक नेचर वाढलं. मेकॅनिझममधून कळालं. आता हे मेकॅनिझम तुम्हाला कार्बोनिल कंपाऊंडमध्ये येईल, आपल्याला वेळेअभावी घेता येणार नाही. या रिॲक्शनमध्ये फक्त एवढंच सांगता येईल, या रिॲक्शनमध्ये अल्कोहोल हायड्रोजन देईल, ॲसिड OH देईल या रिॲक्शनसाठी, बरोबर. मग ह्या रिॲक्शनमध्ये इस्टर बनतो तर डेफिनेटली अल्कोहोलचं ॲसिडिक नेचरच पाहायला मिळेल, बरोबर. काही रिॲक्शन्स पाहू. कॅमेरामॅन कॅमेरा थोडासा आमच्यासाठी ॲडजस्ट करून ठेवा, आम्हाला फार महत्त्वाच्या रिॲक्शन घ्यायच्यात कॅमेरामॅन. हां पाव चेक करा. CH3OH मिथिल अल्कोहोल मिथॅनॉल बनला ना, मिथॅनॉल प्लस HOC डबल बॉन्ड डॅश H इट इज अ फॉर्मिक ॲसिड. आता मला सांगा डॉक्टर लोक हो, तुम्ही ऑलरेडी इस्टरचं नॉमिनक्लेचर केलेलं आहे, सांगा इथं हा कंपाऊंड बाहेर पडेल. चलो बोलो क्या बनेगा? CH3 है ना, OC डबल बॉन्ड डॅश H हा मिथाइल, हा फॉर्मेट, मिथिल फॉर्मेट, मिथाइल फॉर्मेट प्लस वॉटर कंपाऊंड बनला. मिथिल अल्कोहोल फॉर्मिक ॲसिड मिथाइल फॉर्मेट बनला. ओके चेक करा. फर्दर रिॲक्शन C2H5OH इथॅनॉल प्लस HOC डबल बॉन्ड CH3 ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये हीट केलं, सांगा ना काय बनेल? हा कंपाऊंड बाहेर पडला, बोलो. CH3C डबल बॉन्ड O-C2H5 प्लस वॉटर. नाव सांगा. ऑक्सिजनला कोण अटॅच? इथाइल. हा ॲसिटेट, ॲसिटिक ॲसिडचा याचा IUPAC नेम इथाइलला इथाइल म्हणतो. इथॅनोएट, इथिल ॲसिटेट बनला, बरोबर. पक्का ना? चला सांगा, सांगा ना, सांगा ना. CH3OH मिथॅनॉल प्लस HOC डबल बॉन्ड डॅश सैलिसिलिक ॲसिड. सैलिसिलिक ॲसिड ना, है ना, पहा सैलिसिलिक ॲसिड. ओके, या दोघात रिॲक्शन झाली डॉक्टर लोक हो, तर काय बनेल? हीट करा. COOCH3OH याचं नाव मिथाइल सॅलिसायलेट म्हणतो. मिथाइल सॅलिसिलेट याला ऑइल ऑफ विंटर ग्रीन म्हणतात डॉक्टर. ऑइल ऑफ विंटर ग्रीन, ज्याला आपण आयोडेक्समध्ये वापरतो. झेंडू बाम, पेन बाम, पेन बाम, एक बाम तीन काम, झेंडू बाम. मिथाइल सॅलिसिलेट इस्टर आहे ना, इथेर मिथिल अल्कोहोल आणि सॅलिसिलिक ॲसिड मध्ये रिॲक्ट झाला. मिथिल अल्कोहोलचा OH सॅलिसिलिक ॲसिडच्या COH सोबत रिॲक्ट होईल, इस्टर बनेल मिथाइल सॅलिसिलेट. गॉट इट? नोट डाऊन. आता तशाच काही इस्टरिफिकेशनच्या रिॲक्शन पहा. हा कंपाऊंड, या कंपाऊंडचं नाव जर द्यायचं झालं 1 2 3 4 5 5 हायड्रॉक्सी पेंटॅनॉइक ॲसिड.
5 नंबरला OH आहे ना, 5 हायड्रॉक्सी पेंटॅनाइक ॲसिड. ॲसिडिक मीडियममध्ये इस्टरिफिकेशन जर पाहिलं तर हा कंपाऊंड असा बनेल, 5 कार्बनची रिंग असेल ना, 5 कार्बनची रिंग असेल आणि ऑक्सिजन असेल ॲटम त्याच्यामध्ये. हा डबल बॉन्ड, हा O. लॅक्टोन रिंग बनली, लॅक्टोन सायक्लिक इस्टर बनला, याला सायक्लिक इस्टर म्हणतात डॉक्टर. हा तुमच्यासाठी फार स्पेशल कंपाऊंड आहे, चेक करा. याला फिनॉल म्हणतो. हा सॅलिसिलिक ॲसिड, सैलिसिलिक एसिड, इट इज वेरी स्वीट एसिड. ये दर्द कम करने के लिए यूज होता है. सैलिसिलिक एसिड एस्पिरिन बनवण्यासाठी वापरतो बे. साली नाही तर म्हणसाल साली, इट कंटेन साली. हां बरोबर. कधी कधी पहा, जोक सांगतो पहा, कानिकडे आणा, कोणाला सांगायचं नाही. पहा आपल्या घरी कधी कधी पहा मावशी आल्यानंतर पप्पा खुश होतात. पहा घरी मावशी आल्यानंतर पप्पा खुश होतात, बिकॉज सैलिसिलिक एसिड. सो लेडीज एंड जेंटलमैन, लेट्स रिप्रेजेंट सैलिसिलिक एसिड. ये दर्द कम करता है क्योंकि इससे एस्पिरिन बनाते हैं ना, इसीलिए दर्द कम करने के लिए यूज करते हैं. ओके, नको तो अर्थ काढू नका. हां पहा रे, फिनॉल आणि सैलिसिलिक ॲसिड. फिनॉल आणि सॅलिसिलिक ॲसिडमध्ये रिॲक्शन झाल्यानंतर फिनॉल हायड्रोजन देईल आणि इथून OH बाहेर पडेल. काय बनेल सांगा ना, डॅश बेन्झीन, C डबल बॉन्ड O डॅश, इथं PH लिहितो. हां इथं हा OH. याला फिनाइल सॅलिसिलेट म्हणतात, सॅलिसायलेट. ओके, याला लोकल लाडानं सॅलॉल म्हणतात डॉक्टर, सॅलॉल. और ये जो सॅलॉल है, हा सॅलॉल आपण अँटीसेप्टिक म्हणून वापरतो. अँटीसेप्टिक है ना, अँटीसेप्टिक म्हणून वापरतो. तर सॅलॉल बनवण्यासाठी वापरला. हा पुढचा अल्कोहोल इथेनॉल. आणि हा कोण होता हो, फॉर्मिक ॲसिड होता. कोण होता, फॉर्मिक ॲसिड. तर इथिल अल्कोहोल जेव्हा फॉर्मिक ॲसिड सोबत रिॲक्ट होतो, इथिल अल्कोहोल जेव्हा फॉर्मिक ॲसिड सोबत रिॲक्ट होईल डॉक्टर लोक हो, तर डेफिनेटली इथे असा प्रकारचा बॉन्ड ब्रेक होईल आणि इथे HC डबल बॉन्ड O डॅश C2H5 प्लस वॉटर, इथाइल फॉर्मेट बनतो. इथाइल फॉर्मेट. ओके, समजलं. आता याच्यामध्ये प्रश्न कसे, अल्कोहोल, ऑर्डर ऑफ अल्कोहोल, अल्कोहोल कसा असला पाहिजे. जर इस्टरिफिकेशन रिॲक्शन करायची असेल, जर आपल्याला इस्टरिफिकेशन रिॲक्शन करायची असेल, इफ यू वॉन्ट टू डू इस्टरिफिकेशन रिॲक्शन, जर आपल्याला इस्टरिफिकेशन रिॲक्शन करायची असेल तर कंपल्सरी अल्कोहोल प्रायमरी असला पाहिजे, नंतर सेकंडरी आणि कमीत कमी वेळेस टर्शरी अल्कोहोल वापरायचा. कारण की प्रायमरी अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर भरपूर जास्त आहे. जर प्रायमरी अल्कोहोल खूप जास्त ॲसिडिक असेल तर कंपल्सरी इस्टरिफिकेशनसाठी फार सुटेबल रिॲक्शन असेल. बरोबर. ऑर्डर ऑफ ॲसिडचा जर विचार केला तर ॲसिडिक नेचरमध्ये आपण जनरली कोणतं ॲसिड वापरू शकतो, फॉर्मिक ॲसिड, नंतर CH3 COOH, नंतर RCOOH, अशा प्रकारचे ॲसिड वापरू शकतो. गॉट इट, नोट डाऊन. आता तशीच केमिकल प्रॉपर्टी, ज्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर पाहायला मिळतं डॉक्टर. आणि मला सांगा ना, कोणता अल्कोहोल ॲसिडिक आहे, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. प्रायमरी अल्कोहोल इज मोर ॲसिडिक दॅन सेकंडरी, सेकंडरी अल्कोहोल मोर ॲसिडिक दॅन टर्शरी. मग आता या केसमध्ये सेम तशीच रिॲक्शन ॲसिड क्लोराईड किंवा ॲसिड अनहायड्राईड सोबत अल्कोहोलची जर केली, पहा चेक करा, RO-H, याला अल्कोहोल म्हणूत आपण, प्लस Cl, C डबल बॉन्ड O-R, ॲसिड क्लोराईड म्हणतात. जनरली ॲसिड क्लोराईड किंवा पण ॲसिड अनहायड्राईड अल्कोहोल सोबत जेव्हा पण रिॲक्ट होतील आपल्याला जनरली बेस वापरावा लागतो, वीक बेस. इथं आपण पिरिडीन वापरतो. पिरिडीन काय वापरतो, पिरिडीन. बरोबर. चला मग पिरिडीनच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन जर झाली तर परत अल्कोहोलचा ॲसिडिक नेचर पाहायला मिळेल. हा हायड्रोजन क्लोराईड,
कारण की हा वीक बेस आहे ना, हा वीक बेस काय करतो, इथं तयार झालेला जो HCl असतो त्याला न्यूट्रलाइज करून टाकतो, त्याला तो काय करतो, न्यूट्रलाइज करतो. इथं क्रॉस केले म्हणजे रिॲक्शन झालेली आहे, नाही तर म्हणसा रिॲक्शन होणार नाही. काय बनेल सांगा, याला R डॅश जर लिहिलं, R डॅश C डबल बॉन्ड OR बरोबर प्लस HCl न्यूट्रलाइज झालेला, हा इथं इस्टर बनला. म्हणजे इस्टर बनवण्यासाठी आपल्याला अल्कोहोलला ॲसिड सोबतच रिॲक्ट करण्याची गरज नाही. ॲसिड क्लोराईड जरी असेल तर आपण त्याच्यासोबत अल्कोहोलला रिॲक्ट करून करस्पॉन्डिंग इस्टर बनवू शकतो डॉक्टर. ओके, सांगा इथे रिॲक्शन CH3OH दॅट इज मिथॅनॉल. मिथॅनॉलची रिॲक्शन क्लोरीन C डबल बॉन्ड O डॅश हायड्रोजन है ना, त्याला फॉर्माइल क्लोराईड म्हणतो. फॉर्माइल क्लोराईड, फॉर्माइल क्लोराईड सोबत जर पिरिडीन रिॲक्ट झाला, पिरिडीन रिॲक्ट झाला, फॉर्माइल क्लोराइड के साथ अगर पिरिडीन रिॲक्ट होता है, पिरिडीन HCl माइनस HCl बाहेर पडेल ना. चला सांगा काय बनेल, C डबल बॉन्ड O डॅश CH3 प्लस हायड्रोजन क्लोराईड. नाव सांगा इथं, चला नाव सांगा, मिथाइल फॉर्मेट. मिथाइल फॉर्मेट. क्लिअर. चला सांगा अजून दुसरा एखादा कंपाऊंड पाहूत, रिॲक्शन घेऊ ते एक अजून. हां, C2H5OH इथॅनॉल. इथॅनॉल, इथॅनॉलची रिॲक्शन Cl C डबल बॉन्ड O डॅश CH3 ॲसिटाइल क्लोराइड. ॲसिटाइल क्लोराइड, ॲसिटाइल क्लोराइड सोबत झाल्यानंतर हा बनला पिरिडीन. क्या बन गया, पिरिडीन. पिरिडीन सोबत रिॲक्शन झाल्यावरती हा हायड्रोजन हा क्लोरीन बाहेर पडेल. काय बनेल सांगा, CH3 C डबल बॉन्ड O डॅश C2H5 प्लस HCl. सांगा काय बनेल, इथिल ॲसिटेट. इथाइल ॲसिटेट मॉलिक्यूल बनला. ओके, तर ॲसिड क्लोराईड सोबत अशा पद्धतीची रिॲक्शन. अनहायड्राईड सोबत सुद्धा रिॲक्शन होतात. थोडं प्रॉपरली पाहून घेऊ, गडबड न करता व्यवस्थित. समजते ना काय म्हणायलो, काही प्रॉब्लेम आला बिनधास्त कॉल करा. ओके, चला सांगा या ठिकाणी ROH अल्कोहोल जनरल रिॲक्शन लिहिते. हां, OC डबल बॉन्ड डॅश R C डबल बॉन्ड O डॅश R. इथे पण आपण बेस वापरूत, हीट करूत. क्या करेंगे, हवन करेंगे, हवन करेंगे. सांगा काय बनेल, हा कंपाऊंड बरोबर. सांगा R C डबल बॉन्ड OR प्लस RCOOH हा बनला इस्टर. काय बनला, इस्टर. हा होता ॲसिड अनहायड्राइड, हा होता अल्कोहोल. क्लिअर. चला सांगा रिॲक्शन एखादी, CH3OH मिथॅनॉल प्लस ऑक्सिजन C डबल बॉन्ड O डॅश CH3 C डबल बॉन्ड O डॅश CH3 ॲसिटिक अनहायड्राइड. ॲसिटिक अनहायड्राइड. याला हीट करा वीक बेसच्या प्रेझेन्समध्ये. ओके, काय बनेल सांगा, CH3 C डबल बॉन्ड O डॅश CH3 प्लस CH3 COOH मिथाइल ॲसिटेट बनेल. डॉक्टर काय बनेल, मिथाइल ॲसिटेट बनतो. समजले. ॲसिटिक अनहायड्राइड, ॲसिड क्लोराइड, कार्बॉक्झिलिक ॲसिड या तिघा ॲक्टिव्ह मेटल. पहा ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोलच्या रिॲक्शन कोणकोणत्या होत्या, रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल, रिॲक्शन विथ सोडियम हायड्राइड, रिॲक्शन विथ सोडामाइड, रिॲक्शन विथ कार्बॉक्झिलिक ॲसिड, रिॲक्शन विथ ॲसिड क्लोराइड, रिॲक्शन विथ ॲसिटिक अनहायड्राइड, ॲसिड अनहायड्राइड. बरोबर. चला सांगा मग इथे रिॲक्शन.
असंच एक रिॲक्शन आहे COOH आणि हा OH, याला सॅलिसिलिक ॲसिड म्हणतो. सैलिसिलिक एसिड, इट इज़ वेरी स्वीट एसिड. ये दर्द कम करता है. दर्द क्यों कम करता है उसका रीज़न यहाँ पे है डॉक्टर. ये दर्द क्यों कम करता है इसका रिएक्शन यहाँ पे है. पाओ रिएक्शन OC डबल बॉन्ड O डैश CH3 C डबल बॉन्ड O डैश CH3. सांगा काय होईल याला हीट केल्यावरती. ओके, सांगा बरं काय बनेल. COOH OCOCH3 हा जो कंपाउंड बनेल प्लस CH3COOH, याला ॲस्पिरिन म्हणतो. ॲस्पिरिन है ना, एनाल्जेसिक म्हणून वापरतात. एनाल्जेसिक याच्यासाठी तो म्हणतो ना दर्द कम करने के लिए यूज होता है. आणि तो दर्द कम करणारा ॲस्पिरिन ऑर्थो ॲसिटॉक्सी, बरोबर, ऑर्थो ॲसिटॉक्सी बेन्झॉइक ॲसिड त्याचं नाव. ओके, तर सॅलिसिलिक ॲसिड आणि ॲसिटिक अनहायड्राइड यामध्ये रिॲक्शन झाल्यानंतर तो पर्टिक्युलर कंपाऊंड बनलेला आहे, तर तो ईस्टर आहे. ओके, that is the particular reaction of alcohol which involve breaking of O-H bond. तर या रिॲक्शन मध्ये सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण होता डॉक्टर लोको. प्रायमरी अल्कोहोल, त्याच्यानंतर सेकंडरी अल्कोहोल, त्याच्यानंतर टर्शियरी अल्कोहोल. कारण की आपण ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोलमध्ये म्हटलं होतं प्रायमरी अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर सेकंडरीपेक्षा जास्त, सेकंडरी अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर टर्शियरीपेक्षा जास्त. तर आपण या ॲसिडिक नेचरमध्ये कोणकोणते रिॲक्शन पाहिलं. रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल, रिॲक्शन विथ सोडियम हायड्राइड, रिॲक्शन विथ सोडामाइड, reaction with carboxylic acid, that is the esterification, reaction with acid halide, that is also formation of ester, reaction with acetic anhydride. या सगळ्या रिॲक्शन मध्ये अल्कोहोलचा O-H बॉन्ड ब्रेक होतो आणि तिथं अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर पाहायला मिळतं. ओके, नोट डाऊन.